सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 10वा टॉपिक हायर एज्युकेशन या युनिटामध्ये येणारे 100 कन्सेप्ट आपण बघत आहोत. ऑलरेडी 84 कन्सेप्ट आपण बघितलेले आहोत. आता 85वा कन्सेप्ट AICTE ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन. ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन हे जे इन्स्टिट्यूशन्स आहे ह्याचं रिस्पॉन्सिबल हे या युनिव्हर्सिटीचं, ह्या जे संस्था आहे ह्या संस्थेचे रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, तर इट इज अन इन्स्टिट्यूशन्स रिस्पॉन्सिबल फॉर क्वालिटी टेक्निकल अँड मॅनेजमेंट हायर एज्युकेशन इन इंडिया. जे टेक्निकल आणि मॅनेजमेंट एज्युकेशनच्या क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी ही इन्स्टिट्यूशन्स काम करीत आहे. नॅक जो आहे, नॅक कमिटी, नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडिटेशन काउन्सिल बेंगळुरू, हे दर 5 वर्ष झाल्यानंतर कॉलेजेस किंवा विद्यापीठाला मूल्यांकन करण्यासाठी येत असतात. आपल्या भारत देशात द नॅशनल एज्युकेशन डे इन इंडिया इज सेलिब्रेटेड एव्हरी इयर ऑन 11th नोव्हेंबर. 11 नोव्हेंबर या दिवशी दरवर्षी नॅशनल एज्युकेशन डे सेलिब्रेशन होत असतात आपल्या देशात. मौलाना अबुल कलाम जो फर्स्ट एज्युकेशन मिनिस्टर होता, त्यांचा जन्मदिवस एज्युकेशन डे म्हणून आपण साजरी करतो. AICTE ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन अँड मॅनेजमेंट. प्लॅनिंग करणं, कोऑर्डिनेशन करणं आणि मॅनेजमेंट करणं कशासाठी? फॉर टेक्निकल अँड मॅनेजमेंट एज्युकेशन. टेक्निकल, तांत्रिक आणि मॅनेजमेंट एज्युकेशन याच्यासाठी प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन, मॅनेजमेंट करण्याची कामं हे AICTE करत असतात. नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क हे 2023 मध्ये IIT मद्रास फर्स्ट रँक मिळवला होता. विक्रमशिला एक विद्यापीठ आहे. विक्रमशिला वॉज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सेंटर ऑफ लर्निंग इन इंडिया. इट वॉज एस्टॅब्लिश्ड बाय द धर्मपाला द एम्परर. धर्मपाला म्हणून एक राजा होता, त्यांनी विक्रमशिला या विद्यापीठाचं स्थापन केलेली आहे. According to Bloom's taxonomy, the cognitive domain hierarchy of learning starts with knowledge. ब्लूम्स यांनी सांगितलेले जो टॅक्सोनॉमी आहे त्या टॅक्सोनॉमी मध्ये कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, कॉग्निटिव्ह डोमेन हे कशापासून सुरुवात होतो, तर नॉलेज पासून. आता क्रिटिकल थिंकिंग, विमर्शात्मक चिंतन is not an encompassing principle underlying the successful implementation of value education. मौल्य शिक्षण शिकवण्यासाठी, मौल्य शिक्षण वाढवण्यासाठी, मौल्य शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी क्रिटिकल थिंकिंगचा आवश्यकता नाही. In our present society where values are deteriorating, the excellent education will be the one works for re-establishing of human and cultural values. सध्याच्या सोसायटीमध्ये व्हॅल्यू कुठेही मिळत नाही, व्हॅल्यू दिसत नाही. मग अशा समाजामध्ये व्हॅल्यू आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? रिएस्टॅब्लिशिंग ह्युमन अँड कल्चरल व्हॅल्यूज, मानव आणि संस्कृती मौल्यांचा पुनर्निर्मिती आपल्याला करावं लागणार आहे. कशाच्या माध्यमातून? एज्युकेशनच्या माध्यमातून. आता एक उदाहरण, एक विद्यार्थी जो समर्थ आहे तो दररोज क्रिकेटसाठी दररोज कोचिंग क्लास लावले, तबलासाठी कोचिंग क्लास लावलेत. मग हे दररोज जो तबला क्लासला जातो, दररोज जो क्रिकेट मॅचला शिकण्यासाठी जातो, दररोज जो क्लासेस जातो, हे कशाचा, व्हॉट टाईप ऑफ एज्युकेशन इट इज? इट इज अ फॉर्मल एज्युकेशन. हे एक फॉर्मल एज्युकेशन आहे. थँक्यू सो मच. नमस्कार.